पुढची बातमी पाहूयात। उद्धव ठाकरेंकडून मराठवाड्यातील शेती नुकसानीची पाहणी करण्यात आली। सरकारकडून शेतकऱ्यांची सध्या थट्टा सुरू आहे असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं। साफसफाईसाठी सुद्धा सरकारची मदत पुरणारी नाहीये असं सुद्धा उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। मराठवाड्यावर भीषण संकट उद्भवलंय। अजित पवारांचं लाडकी बहीण योजनेवरचं वक्तव्य ही मस्ती असल्याचं सुद्धा उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे। कर्जमाफीची योग्य वेळ कधी येणार असा सुद्धा सवाल त्यांनी विचारलेला आहे। आता जर का जे झालेलं नुकसान आहे त्याची साफसफाई करायला गेलं तरी त्याच्या दुपटीने खर्च येणार आहे। म्हणजे ही एक प्रकारे शेतकऱ्यांची सरकार थट्टा करते। आपल्या बाजूचं जे राज्य आहे म्हणजे पंजाब, त्या पंजाबमध्ये सुद्धा गेल्या काही दिवसांपूर्वी असंच संकट आलं आणि तिथल्या आप सरकारने जी मदत तिथल्या शेतकऱ्यांना दिलेली आहे, जाहीर केलेली आहे आणि ती कालबद्ध मर्यादेमध्ये जाहीर केलेली आहे। ती जवळपास हेक्टरी 50,000 रुपये। पंजाब सारखं राज्य जर एका हेक्टरला 50,000 रुपये देऊ शकत असेल तर महाराष्ट्राने द्यायला काहीच हरकत नाहीये। पीएम केअर फंडातून भरघोस मदत म्हणजे शेतकऱ्यांना ते कर्जमुक्त करू शकतात। एवढे पैसे त्यांच्याकडे त्या पीएम केअर फंडामध्ये आहेत। जर पीएम केअर फंड आता वापरणार नसाल, मुख्यमंत्र्यांची योग्य वेळ आता येणार नसेल, तो योग्य वेळ येणार कधी आणि पीएम कोणाची केअर घेत आहेत हे सुद्धा आम्हाला कळू द्या। मुख्यमंत्र्यांना विचारतोय की तुमची योग्य वेळ ती काय तुम्ही पंचांग बघून सांगणार आहात की कधी योग्य वेळ आहे, मुहूर्त काढून सांगणार आहेत का? शेतकऱ्याला कर्जमुक्त तर केलं पाहिजे। सरसकट कर्जमुक्तीची मागणी आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने करतो आहोत आणि ती जर का सरकारने मागणी मान्य केली नाही तर शेतकऱ्यांच्या बरोबरीने शिवसेना रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा सुद्धा आम्ही सरकारला देतो आहोत।